पाहिजे. तुम्ही तर देशाच्या संविधानाबरोबर खेळताय. क्रूर चेष्टा चालली आहे बरं, किंबहुना खून करताय देशाच्या संविधानाचा. एकदा सांगून टाका की हे कलमच अस्तित्वात, आर्टिकल 10 आम्ही मानतच नाही म्हणून. आदरणीय उद्धवजींनी फार चांगलं वाक्य वापरलं की पक्षांतर कसा करावा याचा राजमार्ग काल माननीय अध्यक्षांनी दाखवला. तुम्हाला सांगितलं होतं काय की ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तेव्हा पक्षाचा व्हीप कोण होता, तर सुनील प्रभू होते. हे मान्य की नाही? सेनेमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती समोर येते. आज त्या संदर्भात बैठक देखील झाली. 2018 कुठे बैठक झाली? मातोश्री राजाची बैठक. मी होतो ना बैठकीत. नेमकं काय झालं त्या बैठकीत? काय झालंय उलट्या बाजूने विचारू नको. बैठकीत काही नाही झालं. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार. धुसफूस वर एक असला विषय येतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ना, अनिल परब गेले तिकडे दिल्लीमध्ये. मात्र 2018ची जी घटना आहे त्या घटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद नाही. मी आता तुम्हाला घटनेतलीच बाब सांगते ना, मग तुम्ही डायरेक्ट 2018 वर का बोलता आणि 1999 वर का बोलता? त्याच्यामध्ये काय एकदम 10-15 वर्षांनी होतं का? दर 5 वर्षांनी निवड होते ना. मुदत 2013 झालं, 2018 झालं, त्याच्यानंतर 2007 झालंय ना. मग 2013ची घटना तुमच्याकडे आहे. मी त्याला पुढचं गोष्ट सांगितलं तुम्हाला. हे सगळे याच घटनेला धरून, याच घटना दुरुस्तीला धरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून मान्यता घेऊन आपण निवडणुका लढलो, जिंकलो. त्यामुळे ते पद गैर आहे, अवैध आहे असं ना इलेक्शन कमिशन म्हणालं ना कोणी म्हणालं होतं. आता हे ठरवून जाणीवपूर्वक खोटं करायचं, पण रेटून न्यायचं आणि ते मान्य करून घ्यायचं. सगळं आता मला वाटतं आदित्यजी सारखं बोलत असतो आमचा घटनाबाह्य सरकार. घटनाबाह्यच काम चालू आहे ना. काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयानं? सांगितलं होतं का पक्ष कोणाचा ठरवा असं सांगितलं का? मग पक्ष कोणाचा ठरवायचा काय विषय आला तुमचा? मी तुम्हाला सगळ्यांना एक नवीन मुद्दा सांगतो. आणखी नवीन म्हणजे भाऊ बाकी विद्वान आहेत, आपल्या साध्या भोळ्या माणसाला जे दिसतं ते, ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणता आणि पॉलिटिकल पार्टी म्हणता, ती लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यामध्ये निवडून आलेले पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे आमदार ते लेजिस्लेटिव्ह पार्टीचे झाले. इथं काहीतरी मतभेद झाले, समजा त्याच्यात विभागणी झाली, ते 36-40 आणि इकडे 16-17, हे मान्य करतो ना आपण. म्हणून पक्षावर कसं काय धरू शकता तुम्ही? पक्ष कसा त्यांचा होईल? लेजिस्लेटिव्ह पार्टीला कालमर्यादा आहे ना. ती पार्टी ते जे काही सदस्य आहेत ती संख्या 5 वर्षासाठी आहे ना. का अखंड आहे? तहयात आहे ती नाही ना. पुढच्या वेळेला आणखी 10-15 आणखीन वाढले असतील किंवा कमी झालेले असतील, काही असेल. एखाद्या पक्षाचा एकच आमदार असेल तरी पॉलिटिकल पार्टी आहेत ना, ती संपते का? एखाद्या पक्षाचा आमदारच नसेल तरी पॉलिटिकल पार्टी आहे ना. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ आहे ना, CPI, CPM आजही आहेत ना. किती आमदार आहेत त्यांचे आपल्याकडे? पक्ष आहे ना. पक्ष कसा घेऊ शकता तुम्ही? साधा कायदेशीर सुद्धा आणि लॉजिकल विचार. पक्ष कसा देऊ शकता तुम्ही? तुम्ही सांगा की विधानसभेमध्ये असलेल्या आमदारांमध्ये 2 गट पडले, ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यामुळे ह्याचं गटनेतेमध्ये याला जाईल, इथपर्यंत सांगू शकता. पण मूळ मुद्दा कुठला आहे? जेव्हा ही घटना घडली, ज्या दिवशी हे पळाले, हे साऱ्या जगाला माहिती आहे ना. कुठल्याही पक्षाचं माहेरघर सोडून तुम्ही पक्षाच्या प्रमुखाला न विचारता सुरत, आसाम आणि गुवाहाटी आणि गोवा असे फिरताय, तुम्हाला विचारलं जाते, तेव्हा तुम्ही व्हॉलंटरीली स्वखुशीने पक्षापासून दूर गेला, ते स्पष्ट होतंय की नाही? बरं, त्यांनी काय थांबले नाही ना उद्धवजी साहेब, त्यांनी दुसऱ्याशी राजीनामा देऊन वरच्या बघायला सोडला. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुम्ही पक्षापासून दूर गेला, ते स्पष्ट झालं ना. तरी तुम्ही सांगता त्यांना पक्ष त्यांचा आहे. कुठल्या आधारावर? मग आणखीन मूलभूत प्रश्न उभा राहतो की मग लोकशाही वाचवण्यासाठी किंवा हा पक्षांतर बंदी व्हावी, पक्षांतर हा सगळा बाजार मांडू नये म्हणून त्यावेळेला माननीय राजीव गांधीजींनी हा पक्षांतर बंदीचा कायदा अधिक कडक करावा म्हणून केला. आणि म्हणून त्यामध्ये संख्येचं प्रमाण घातलं त्यांनी. किमान 2/3 असले पाहिजेत आणि 2/3 लोकांना विलिनीकरण करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. कुठं चालले हो? त्या अध्यक्षांना माहिती नाही का की हे कलम आहे, हे लोक गेले आहेत, हे गेलेले लोक एवढे आहेत, ते 16च होते, ते 2/3 पण नव्हते, नंतर झाली. सुरुवात 16नी झाली ना.